अष्टमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। जय जय आजी सुखधामा, जय जय आजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता। तुझ्याच कृपे करोन अल्पवर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ। मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले। अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला, वैकुंठासम नगरी ते। राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर शंकरराव नामक। 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगाध, तयांसी लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी। नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा न येची रात्रंदिवस, चिंतानळे पोळले। केली कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून। विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे। विधीने लेख भाळी लिहिला, तो न चुके कवणाला, तदनुसार प्राणी मात्राला, भोगणे प्राप्त असे की। कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी। ऐसा विचार करोनी तत्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया। सेवा केली बहुच, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत जाहला। अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यतिवचनी भाव धरावा, तेणे व्याधी जाय दूरी। शंकररावांची भक्ती, स्वामीचरणी काही नवती, म्हणोनी दृष्टांतावरती गाणगापूरन सोडिले। ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले। पुन्हा तयांसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुवा। हे जाणोनी हितगोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित। अक्कलकोट नगरांत शंकरराव प्रवेशत, तो देखिले जनसमस्त, प्रेमळ भक्त स्वामींचे। स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच। तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती। कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य घेवोनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अतित्वरेने। महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्मकुसुमे निवडोन, शंकर विष्णू दोघे जण, स्वामी चरण पूजिती। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत,
सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडः. श्री स्वामी चरणारविन्दार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाला त्याच्या पूर्वकर्माचा त्रास होणार नाही, त्यास बाहेरची बाधा होणार नाही, झाल्यास त्याचे निवारण होईल. चला आता या कथेचे मराठी सारांश पठण करूया. अध्याय 8. शंकररावांचे अक्कलकोटास येणे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय यांची कथा आलेली आहे. शंकरराव हे निजामांचे दरबारी दफ्तरदार म्हणून काम करणारी एक ईश्वरनिष्ठ व्यक्ती. खरं तर शंकरराव हे एक सधन आणि सुखी व्यक्तिमत्व, पण दुर्दैवाने त्यांना एका ब्रह्मसंबंधाच्या त्रासाने ग्रासले होते. आपली ती व्याधी दूर व्हावी म्हणून शंकररावांनी अनेक उपाय केले, व्रताचरण केले, दानधर्म केला, पण ती बाधा काही दूर होण्याचे नाव घेईना. त्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. त्यांचे शरीर काळवंडले, मन खचले, निराशा वाढली. जे देवाकडून होत नाही ते कोणा सिद्ध साधू सत्पुरुषाच्या हातून तरी होते काय, या आशेवर ते त्या शोधात फिरत असता ते श्री दत्तात्रयांच्या दर्शनास गाणगापुरास गेले. आपल्या गाणगापुरातील वास्तव्यात त्यांनी त्या ब्रह्मसंबंध बाधेतून मुक्त होण्यासाठी अनुष्ठाने, दानधर्म, विप्रभोजने इत्यादी कार्यक्रम केले, पण काहीही उपाय झाला नाही. तिथे दत्तात्रयांनी त्यांना तू अक्कलकोटास स्वामी समर्थांकडे जा असा आदेश एका स्वप्न दृष्टांतात दिला. सश्रद्ध शंकररावांना तर स्वामींबद्दल तशी काहीच विशेष माहिती नव्हती. ते श्री दत्तात्रयांच्या आदेशानुसार अक्कलकोट येथे श्री स्वामी महाराजांचे दर्शनासाठी, सेवेसाठी इकडे येऊन दाखल झाले. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.